चला तर आज आपण आहे ना गावरान पद्धतीने मुळ्याच्या पाल्याची भाजी बनवूया, ते पण अगदी सोप्या पद्धतीने आणि थोड्या साहित्यात. त्यासाठी मी एवढे हे 6-7 मुळे घेतलेत. आता याची ही भाजी आपण काढून घेऊ. ही एवढी भाजी निघली. आता याला स्वच्छ धुवून घेऊ आपण. ही मुळ्याची भाजी मी कट करून घेतली, धुवून स्वच्छ करून कापून घेतली. आणि इथं मी हिरव्या मिरचीचा ठेचा केलाय. ह्याच्यात जिरी, लसूण आणि मीठ टाकून हा आबडधोबड असा कुटून घेतलाय. आता आपण ही भाजी ना फोडणीला टाकू. आपली कढई तापली, याच्यामध्ये 2 पळ्या तेल घालून घेऊ आपण. याच्यात थोडी मोहरी टाकू. आता आपली मोहरी तडतडली. आता याच्यात थोडी जिरी घालू. आता जिरी पण भाजली आणि ह्यो ठेचा केला होता ना, ह्यो ठेचा आपण याच्यात टाकू. आता ही भाजी कट करून घेतली होती ना, आता ही भाजी आपण कढईत टाकू. इथं मी हरभऱ्याची डाळ 2 तास भिजत घातली होती, ती पण त्याच्यात टाकू आता. आता हे चांगलं मिक्स करून घे. आता ह्या भाजीला आपण 15 मिनिटं शिजून देऊ. हे बघा आपली भाजी तयार झाली. आता मंडळी, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.